नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत साताऱ्यातील अशा एका ठिकाणी जिथे आपल्याला शेकडो शिवलिंग पाहायला मिळतील. पण तुम्ही बघाल तर प्रत्येक शिवलिंग हा वेगळाच असेल. साताऱ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर देगाव या गावी पोहोचलो. गावापासून लांब एका डोंगरावर हा असा सुंदर रस्ता जातो. एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात केली. पार्किंगपासून थोडंच पुढे आल्यावर गणपती बाप्पा आणि रिद्धी सिद्धीचे दर्शन झाले. 20 ते 25 मिनिटात चालून आलेला थकवा इथे सहज निघून जातो. इतकी शांतता या परिसरात आहे. सर्वात आधी ही पुष्करणी दिसते. इथून काही पायऱ्या चढून वर गेलो आणि बाहेरूनच एक सुबक नंदी नजरेस पडला. या शांत आणि सुंदर जागेचं नाव आहे पाटेश्वर. 2 मोठ्या दिसणाऱ्या दीपमाळा आणि मध्ये असणारा नंदी मंडप एकदम खास आहे. आणि त्याहून खास आहे इथला नंदी. मंदिरात जाण्याआधी या नंदीने लक्ष वेधून घेतले. कोरीव काम असणाऱ्या या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंड आणि शिवाची मूर्ती आहे. बाहेरच्या बाजूने मंदिर बघताना खूप सुंदर वाटते. इथे दिसणारी प्रत्येक गोष्ट युनिक आहे. मंदिराच्या बाहेरच एका कोपऱ्यात ही मोठी शिवपिंड आहे. बाजूला मारुतीसुद्धा कोरला आहे. ही तर फक्त सुरुवात होती. या जागेला पाटेश्वर नाव का पडलंय याचं उत्तर पुढच्या लेण्यांमध्ये मिळेलच. तिकडे जाताना मध्ये अशी बरीच मंदिरे लागतात ज्यात वेगवेगळ्या आकाराचे शिवलिंग आहेत. एका मंदिरात आजवर कधीच न पाहिलेली अग्निवृषाची शिल्प आहे. अग्निवृष म्हणजे अग्निदेवता, ज्याला नंदीचं शरीर आहे. या मूर्तीला 7 हात आणि 3 पाय आहेत. सर्वात शेवटी ते वराडघर, जिथे आत जाताना लागणारा नंदी आधीच्या नंदीपेक्षा वेगळा आणि सुबक आहे. वराडघरात बरेच शिवलिंग आहेत, पण प्रत्येक शिवलिंग वेगळाच आहे. शिवाचं मंदिर बांधण्याच्या तंत्रानुसार दगडी पायवाट घडवलेल्या शिवलिंगामुळे या जागेला पाटेश्वर असं नाव दिलं. आतल्या भिंतीवर सुद्धा शिवपिंड आहे आणि खांबावर नागशिल्प आहे. आपली नजर जाईल तिथे आजवर न पाहिलेली शिल्प बघायला मिळेल.